न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मुकोका न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जाच्या संदर्भात माननीय न्यायालयाच्या समोर सरकारी पक्षाचे वकील ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद मांडला आणि प्रचंड जामिनाच्या अनुषंगाने विरोध देखील दर्शवला। विशेष म्हणजे यामध्ये काही आजच्या सुनावणी महत्त्वाचे प्रामुख्याने जे मुद्दे मांडले गेले ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष उलटतं आहे का तर 29 तारखेला त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। त्या अनुषंगाने आज धनंजय देशमुख यांनी सर्वांना आवाहन देखील केलेलं आहे। म्हणजे 1 वर्ष उलटूनही या प्रकरणामधला अद्याप एक जो आरोपी आहे तो फरार आहे, तर 4 सुद्धा फ्रेम झालेले नाही। त्यामुळे त्यांनी खंत देखील व्यक्त केली। विशेष म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं जातं अशी वारंवार मागणी देखील केली होती। मात्र 1 वर्षापर्यंतही याचा चार्ज फ्रेम अद्याप झालेला नाही आणि त्या अनुषंगाने सगळी ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। आज जी सुनावणी झाली या सुनावणीच्या अनुषंगाने प्रमुख काही मुद्दे या सुनावणीमधले मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करणार आहे। विशेषतः जे आरोपी आहेत या आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आलं होतं। यामध्ये विष्णू चाटे हे लातूरच्या जेलमध्ये आहेत, तर वाल्मिक कराड आणि इतर जे आरोपी आहेत हे बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत। त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सुनावणीमध्ये उपस्थित करण्यात आलेलं होतं। विशेषतः वाल्मिक कराड याचं दोषमुक्ती अर्ज त्याचबरोबर जामीन अर्ज देखील या न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि या संदर्भामध्ये संभाजीनगरच्या हायकोर्टामध्ये त्यांनी यावरती जो निकाल आहे या निकालाच्या अनुषंगाने तिथं चॅलेंज देखील केलेलं आहे। त्या न्यायालयामध्ये अद्यापपर्यंत या प्रकरणात कुठलाही स्टे दिलेला नाही। विशेषतः जामीन अर्जाच्या संदर्भात देखील कुठलाही स्टे देण्यात आलेला नाही आणि दोषमुक्ती जो अर्ज आहे त्या संदर्भात देखील हायकोर्टानं या प्रकरणावरती कुठलंही स्टे दिलेलं नाही। त्यामुळं मान्य न्यायालयाच्या समोर सरकारी पक्षाच्या वतीनं चार्ज फ्रेम करण्याची देखील मागणी करण्यात आलेली होती। तर जे माननीय न्यायाधीश आहेत त्यांनी देखील चार्ज फ्रेम करण्याच्या अनुषंगाने जे आरोपीचे वकील आहेत त्यांना देखील सांगितलं होतं की आतापर्यंत जे आरोपी आहेत त्यांच्या दोषमुक्ती अर्जाच्या संदर्भातला निकाल दिलेला आहे, त्यामुळे चार्ज फ्रेम करण्यास हरकत नाही। त्यावेळी मात्र आरोपीच्या वकिलांनी यावरती हरकत घेण्यात आली आणि जी चार्जशीट आहे दोषारोपपत्र आहे ते आम्हाला अद्यापपर्यंत पूर्ण दोषारोपपत्र मिळालेलं नाही, त्यामुळं चार्ज फ्रेम करू नका अशा पद्धतीची देखील मागणी केली। तर विष्णू चाटे याच्या जो जामिनाचा अर्ज आहे त्या अनुषंगाने आज सरकारी पक्षाने युक्तिवाद केला। मात्र आरोपीच्या पक्षाचे जे वकील आहेत त्यांनी जी 12 तारीख पुढची सुनावणी जी आहे ती 12 डिसेंबरला होणार आहे आणि त्या 12 डिसेंबरला आम्ही त्यावरती युक्तिवाद करू अशा पद्धतीने देखील पुढच्या तारखेची मागणी केली आणि मान्य न्यायालयाने पुढची तारीख ही 12 डिसेंबर दिलेली आहे। विशेषतः विष्णू चाटेच्या जामीन अर्जावरती सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करत असताना काही जे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले गेले यामध्ये प्रामुख्याने 8/10/2024चा देखील उल्लेख करण्यात आला, ज्यामध्ये विष्णू चाटे जी बैठक झाली होती परळीच्या वाल्मिक कराड यांच्या कार्यालयामध्ये आणि त्या बैठकीला विष्णू चाटे हा हजर होता। त्यामुळे या प्लॅनमध्ये आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तो देखील सहभागी होता असा जो युक्तिवाद आहे तो सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला होता। त्याचबरोबर दुसरी एक तारीख सांगितली होती 29/11 रोजी विष्णू चाटे याच्या केजमधील कार्यालयामध्ये वाल्मिक कराड व इतर आरोपींची जी बैठक झाली त्या बैठकीला देखील विष्णू चाटे हजर होता असं देखील सांगितलं गेलं आहे। त्याचबरोबर जे निरोप होते वाल्मिक कराड यांचे निरोप हे विष्णू चाटे त्या संबंधित कंपनीपर्यंत पोहोचवत होता, जे खंडणी मागणीच्या संदर्भामधले आणि ते पूर्ण करावे या संदर्भात देखील सांगितलं गेलं होतं असा देखील युक्तिवाद करण्यात आला। त्याचबरोबर संतोष देशमुख यांना वारंवार धमक्या दिल्या जात होत्या असा देखील जो युक्तिवाद आहे तो सरकारी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेला होता। यामध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या तारखाच्या अनुषंगाने देखील इथं ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या 9/12/2024 म्हणजे 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली। त्या हत्या झालेल्या दिवशी ज्यावेळेस अपहरण केलं होतं त्यावेळी धनंजय देशमुख हे वारंवार विष्णू चाटे याला फोन करत होते आणि विष्णू चाटे फोनवरून त्यांना उत्तर देत असताना 10 मिनिटांमध्ये तुमच्या भावाला देतो अशा पद्धतीने सांगत होता। हा देखील महत्त्वाचा जो उल्लेख आहे आजच्या सुनावणीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण जे पुरावे आहेत आणि हा संपूर्ण जो कट रचला गेला त्याचबरोबर हे कशा पद्धतीने याला अंजाम दिला गेला या संपूर्ण प्रकरणामध्ये विष्णू चाटे यांचा रोल काय आहे
हे देखील या आजच्या युक्तिवादाच्या माध्यमातून सरकारी पक्षाने मान्य न्यायालयासमोर मांडलेलं आहे। विशेष म्हणजे जे संभाषण झालेलं होतं विष्णू चाटे आणि सुनील केतू शिंदे जे आवादा कंपनीचे जे तिथले अधिकारी आहेत, ती फोन कॉलची जी रेकॉर्डिंग आहे, त्याचबरोबर जो कॉल केलेला आहे त्या संदर्भामधले जे न्यायवैधानिक पुरावे म्हणजे फॉरेन्सिक लॅबचे जे पुरावे आहेत, त्या लॅबच्या पुराव्यामध्ये सुद्धा काही जे अहवाल आलेले आहे त्या अहवालामध्ये सुद्धा तशा पद्धतीनं संभाषण झाल्याचं देखील सांगितलं गेलेलं आहे आणि त्या अहवालामध्ये देखील ते समोर आलेलं आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने आजची जी सुनावणी आहे ती महत्त्वाची ठरलेली आहे। त्याचबरोबर त्याला रेफरन्स देत असताना सचिन घायवळ प्रकरणाचा देखील संदर्भ देण्यात आला। 2014चं हे पुण्यामधलं प्रकरण होतं, त्याचा देखील मान्य सरकारी पक्षाचे जे वकील आहेत त्यांनी तो देखील रेफरन्स दिलेला होता। त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे मुद्दे आणि महत्त्वाच्या तारखा दिल्या गेल्या त्या आधारे या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 2 नंबरचा आरोपी असलेला विष्णू चाटे याचा जामीन अर्ज देऊ नये अशा पद्धतीनं मान्य न्यायालयाच्या समोर जो युक्तिवाद आहे तो सरकारी पक्षाच्या वतीनं मांडण्यात आलेला होता। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरण युक्तिवाद झाल्यानंतर मान्य न्यायालयाने एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी देखील आज तपासी यंत्रणांना विचारली की कृष्णा आंधळेचं काय झालं। 3 महिन्यापासून कृष्णा आंधळेच्या संदर्भातला जो तपासी यंत्रणाकडून रिपोर्ट आहे तो मान्य न्यायालयाला दिला गेलेला नाही। त्यामुळे नेमकं या तपासी यंत्रणांच्या बाबतीमध्ये कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे, नेमकं त्याच्या संदर्भात काय झालं, कुठपर्यंत तपास आलेला आहे असा देखील प्रश्न जो आहे अशी देखील विचारणा मान्य न्यायाधीशांनी तपासी यंत्रणा देखील केली आहे। त्याचबरोबर तो जर मिळत नसेल तर त्याची नाराजी देखील मान्य न्यायाधीशांनी व्यक्त केली आहे की तपासी यंत्रणा नक्की करते काय असा देखील सवाल त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला। आणि विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाच्या नंतर शेवटी मान्य न्यायालयाने सांगत असताना चार्ज फ्रेम करू शकतो आपण आणि चार्ज फ्रेम करायला काही हरकत नाही असं देखील सांगितलं। मात्र त्यावेळी जे फिर्यादीचे जे आरोपी पक्षाचे जे वकील आहेत, आरोपीचे वकील, त्यांनी चार्ज फ्रेम करू नका, आम्हाला अद्यापपर्यंत ज्या दोषारोपपत्र आहे त्या दोषारोपपत्रामधल्या काही कॉपीज मिळाल्या नाहीत, काही जे एव्हिडन्स आहे त्या संदर्भातलं काही मिळालं नाही असे देखील मागणी केली। आणि त्यानंतर जी तारीख आहे ती 12 डिसेंबरची तारीख पुढे ढकलण्यात आली। मात्र मान्य न्यायालयाने आरोपीच्या वकिलांनाही सांगत असताना 12 डिसेंबर रोजी चार्ज फ्रेम करण्यात येण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया करू असं देखील बोललं गेलं। त्यामुळे नेमका संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जी चार्ज फ्रेम आहे, ज्या खटला आहे या खटल्याला जे सुरुवात आहे ती सुरुवात 12 डिसेंबरला होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तब्बल 1 वर्ष या हत्या प्रकरणाला झाले। संपूर्ण महाराष्ट्र या संपूर्ण हत्या प्रकरणात ज्या पद्धतीने फोटो आलेले होते समोर, त्याचबरोबर ज्या पद्धतीने हत्या केली गेली, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने लक्ष ठेवून आहे आणि मान्य न्यायालयाकडून देखील या प्रकरणाचा चार्ज फ्रेम करण्याच्या अनुषंगाने आता हालचाली सुरू असल्याचं देखील पाहायला मिळते। मात्र विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावरती 12 डिसेंबर रोजी काय युक्तिवाद होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनाच्या संदर्भामध्ये जो अपील हायकोर्टामध्ये केला गेलेला आहे, दोषमुक्तीच्या संदर्भातला जो अपील करण्यात आलेला आहे, त्यावरती देखील मान्य हायकोर्ट काय निकाल देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्तीच्या अनुषंगाने देखील मान्य न्यायालयाकडे, बीडच्या विशेष मोकोका न्यायालयाकडे जो आदेश आहे तो देखील त्या ठिकाणी बाकी आहे। त्यामुळे तो आदेश देखील कधी येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील जे महत्त्वाचे अपडेट आहेत ते हेच आणि अशाच व्हिडिओच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतवरती प्रेक्षकांना पाहायला मिळतील। त्यामुळं पाहत राहा न्यूज 18 लोकमत।